SBI पशुपालन कर्ज योजना 2025 पशुपालनासाठी कर्ज आणि अनुदान. SBI पशुपालन कर्ज योजनेअंतर्गत खालील लाभ मिळतात. कर्ज रक्कम 1 लाख ते 10 लाख रुपये, प्रकल्पाच्या गरजेनुसार. अनुदान नाबार्डमार्फत 25% सामान्य प्रवर्ग ते 33.33%, SC/ST आणि BPL कृषी अनुदान, ॲग्रिकल्चरल सबसिडी. लवचिक परतफेड 5 वर्षांपर्यंत परतफेडीची मुदत, 1 ते 2 वर्षांच्या मोराटोरियम कालावधी, मोराटोरियम पिरियड सह. कमी व्याजदर 11.75%, SBI 1 वर्ष MCLR 8.50% अधिक 3.25%, बँकेनुसार बदलू शकतो. कोलॅटरल मुक्त कर्ज 1.6 लाखांपर्यंत जामीनमुक्त कर्ज, कोलॅटरल फ्री लोन. प्रशिक्षण समर्थन पशुपालन प्रशिक्षण ॲनिमल हस्बंडरी ट्रेनिंगसाठी NLM मार्फत मार्गदर्शन. विमा संरक्षण पशुधन विमा योजनेद्वारे पशुधनाचे नुकसान संरक्षित होते. बाजारपेठ प्रवेश FPO आणि SHG मार्फत दूध आणि मांस उत्पादनांना बाजारपेठ. SBI पशुपालन कर्जाअंतर्गत डेअरी फार्मिंगसाठी अनुदान गायी आणि म्हशींच्या संख्येनुसार दिले जाते. खालीलप्रमाणे. पशुसंख्या 1 ते 5 गायी, प्रकल्प खर्च रुपये 50,000 ते 1 लाख, अनुदान सामान्य 12,500 ते 25,000, अनुदान SC/ST 16,667 ते 33,333. पशुसंख्या 6 ते 10 गायी, प्रकल्प खर्च रुपये 1 ते 2 लाख, अनुदान सामान्य 25,000 ते 50,000, अनुदान SC/ST 33,333 ते 66,666. पशुसंख्या 1 ते 5 म्हशी, प्रकल्प खर्च रुपये 75,000 ते 1.5 लाख, अनुदान सामान्य 18,750 ते 37,500, अनुदान SC/ST 25,000 ते 50,000. पशुसंख्या 6 ते 10 म्हशी, प्रकल्प खर्च रुपये 1.5 लाख ते 2.5 लाख, अनुदान सामान्य 37,750 ते 62,500, अनुदान SC/ST 50,000 ते 83,325. पशुसंख्या 10+ गायी किंवा म्हशी, प्रकल्प खर्च रुपये 2.5 लाख प्लस, अनुदान सामान्य 62,500 ते 12.5 लाख, अनुदान SC/ST 83,325 ते 16.6 लाख. टीप प्रकल्प खर्चात शेड बांधकाम, पशु खरेदी, चारा आणि आरोग्य सेवा समाविष्ट आहे. नाबार्डचे अनुदान बँक कर्जाच्या परतफेडीवर समायोजित करते. पात्रता निकष SBI पशुपालन कर्ज आणि अनुदानसाठी खालील पात्रता आवश्यक आहे. वैयक्तिक अर्जदार, शेतकरी, लघु आणि अल्पभूधारक शेतकरी किंवा पशुपालक, लाईव्हस्टॉक ओनर्स. गट अर्जदार, स्वयंसहाय्यता गट SHG, शेतकरी उत्पादक संस्था FPO, संयुक्त दायित्व गट JLG. नागरिकत्व भारतीय नागरिक, पशुपालन व्यवसायात गुंतलेले किंवा सुरू करू इच्छिणारे. बँक खाते सक्रिय SBI बँक खाते आवश्यक. आर्थिक स्थिती बँकेत कोणतेही थकीत कर्ज डेफॉल्ट नसावे. कागदपत्रे ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, रेशन कार्ड, वीज बिल, भाडेकरार. जमिनीचे कागदपत्र जर गहाण आवश्यक असेल. पशुपालन व्यवसाय योजना, बिझनेस प्लॅन, शेड, पशु, चारा आणि विपणन योजनेचा समावेश. प्रशिक्षण प्रमाणपत्र पशुपालन प्रशिक्षण किंवा अनुभव प्राधान्याने. SC/ST BPL प्रमाणपत्र जर लागू असेल. इतर बँकेनुसार क्रेडिट स्कोअर आणि परतफेड क्षमता तपासली जाते. अर्ज प्रक्रिया SBI पशुपालन कर्ज आणि अनुदानसाठी खालील पायऱ्या अवलंबा. SBI शाखेला भेट द्या. जवळच्या SBI शाखेत पशुपालन कर्ज योजनेची माहिती घ्या. अर्ज फॉर्म भरा. कर्ज अर्ज फॉर्म डाउनलोड करा. SBI.co.in किंवा शाखेतून घ्या आणि अचूक माहिती भरा. प्रकल्प अहवाल तयार करा. पशुपालन व्यवसाय योजना तयार करा, ज्यात पशुसंख्या, शेड बांधकाम, चारा आणि विपणन खर्चाचा समावेश असेल. कागदपत्रे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, व्यवसाय योजना आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करा. प्रकल्प तपासणी SBI अधिकारी तुमच्या पशुपालन युनिटला भेट देतील आणि व्यवहार्यता तपासतील. कर्ज आणि अनुदान मंजुरी पात्र असेल तर कर्ज तुमच्या खात्यात जमा होईल आणि नाबार्डमार्फत अनुदान समायोजित होईल. युनिट स्थापना कर्ज मिळाल्यावर 90 दिवसात पशुपालन युनिट स्थापन करा, अन्यथा अनुदान रद्द होऊ शकते. ऑनलाईन अर्ज SBIच्या https://sbi.co.in/कृषी आणि ग्रामीण कर्ज विभागातून माहिती मिळवता येते.
NLMसाठी https://dahd.gov.in किंवा https://nlm.udyammitra.in वर तपासा. अधिकृत वेबसाईट स्टेट बँक ऑफ इंडिया https://sbi.co.in कृषी आणि ग्रामीण कर्ज माहिती. नाबार्ड https://www.nabard.org अनुदान आणि कर्ज माहिती. राष्ट्रीय पशुधन मिशन https://dahd.gov.in किंवा https://nlm.udyammitra.in योजना तपशील आणि अर्ज. मायस्कीम https://myscheme.gov.in केंद्र आणि राज्य योजनांची माहिती.